टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पण सध्या परंडा तालुक्यातील महत्त्वाचा जो प्रकल्प आहे त्या खंडेश्वर पाण्याचा जो प्रकल्प आहे शेतीसाठी उभारलेला आहे, या प्रकल्पावरती आहोत। आपण पाहतोय की गेले 4 वर्षापासून हा जो प्रकल्प आहे तो खचलेला आहे। या प्रकल्पासाठी निधी देखील मंजूर असून अद्याप देखील या प्रकल्पाचे दुरुस्तीचं काम जे आहे ते रखडलेलं असून यावेळी आपल्याबरोबर या ठिकाणचे काही शेतकरी ग्रामस्थ आपल्याबरोबर आहेत। त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया काय माहिती याबद्दल। काय सांगाल, काय प्रकल्पाचं नाव काय, किती क्षेत्र अवलंबून आहे आणि किती दिवसापासून खचलेला प्रकल्प आहे? प्रकल्प खचलेला आहे 2020ला डिसेंबरमध्ये। त्याला 4 वर्ष झालं आम्ही पाठपुरावा करतो, पण तरी आमच्या प्रकल्पाला कोणी निधी पडलेला आहे, पण काम आतापर्यंत चालू झालेलं नाही। तरी लवकरात लवकर शासनाने आमचं प्रकल्प काम चालू करावं ही आमची विनंती। अजून देखील आपल्याबरोबर शेतकरी आहे, काय सांगाल साधारण म्हणजे किती दिवसापासून खचलेला आहे, यासाठी आपण पाठपुरावा केला होता? 4 वर्षापासून पाठपुरावा चालू आहे। अद्याप तलावाचं काम पण चालू झालं नाही आणि आम्हीच दाखवतात शेतकऱ्याला 15 दिवसामध्ये चालू करू, 20 दिवसामध्ये चालू करू। तुम्ही काय सांगाल, काय याबाबत माहिती देता येईल तुम्हाला? हा प्रकल्प 20 सप्टेंबर 2020ला तलावाच्या मध्यभागी भेग पडले होते। तेव्हापासून संबंधित गावाला धोका म्हणून आपत्ती विभागानं सांडवा म्हणजे गावचं आपत्ती विभागानं सांडवा फोडून संभाव्य धोका टाळला। परंतु आज तागायत 4 वर्षे झाले ह्या तलावाचे दुरुस्तीचं टेंडर निघून हे प्रकल्पाचं काम नाही आहे आणि ह्या तलावाच्या दुरुस्ती टेंडर निघाल्यानंतर दुरुस्तीसाठी उद्घाटन झाले। संबंधित विविध संघटनेने मोर्चे काढले, आंदोलनं केले, परंतु ह्या कुठल्याही संघटनेला किंवा लोकप्रतिनिधीला यश आलं नाही। आणखीन म्हणजे तलावाची दुरुस्ती झाली नाही। ह्या तलावावर ते 1471 हेक्टर ओलिताखाली क्षेत्र आहे। आज तागायत एका शेतकऱ्याचं अंदाजे 10 लाखाचं नुकसान झाले एका शेतकऱ्याचं। तर ह्या गावावर ते जवळपास 9 गावे अवलंबून आहे। तर ह्या 9 गावच्या शेतकऱ्याचं किती नुकसान झालं असेल याची कल्पना करण्यासुद्धा म्हणजे शासनाला म्हणजे हे नाही केली नाही। साधारण कुठले 9 गाव, काय गावांची नावं सांगता? तर ह्या गावावर ते जगटेवाडे, खंडेश्वरवाडे, ताकमोडवाडे, उंडेगाव, गोसाईवाडे, देवगाव बुद्रुक आणि चिंचपूर खुर्द असे 9 गावे आहेत अवलंबून। विधानसभेच्या प्रचारावेळी देखील या मध्यम प्रकल्पावरून वाद झाल्याचं चित्र पाहायला मिळतं, नेमकं त्याबाबत काय सांगाल? ह्या तलावाच्या दुरुस्ती संदर्भामध्ये जे राजकीय लोक यांनी फक्त राजकारण केलं ह्या तलावावरती की निवडणुकीपुरतंच फक्त मर्यादित राजकारण झालं की निधी मी आणला किंवा विरोधी पक्षाने आणला, ह्याच्यावरच वादंग झालं आणि ती दुरुस्ती त्या वादंगामध्येच रखडली गेली। त्याच्यामुळं शेतकऱ्याचं ह्या राजकीय लोकांच्या राजकारणापोटी किंवा स्वार्थापोटी हे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होत आहे। तरी शासनाला कधी घाम फुटेल असं शेतकऱ्याला वाटायला लागले। नक्कीच आपण पाहतोय की हे जे होते ते या धरणावरती जे मध्यम प्रकल्प आहे तो त्यावरती अवलंबून असणारे शेतकरी आपल्याबरोबर होते। त्यांनी जवळपास 4 वर्षापासून हे काम रखडलं असून राजकीय वादामध्ये हे देखील हे काम सध्या पूर्ण झालेलं नाही, परंतु शेतकऱ्यांमधून लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे। कॅमेरामन अर्जुन गोडगेसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, परंडा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।